वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीतील राजकीय वैमनस्य आता हिंसक वळणावर पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रचाराच्या वादातून एका तरुणावर सत्तूर आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. देवळाली प्रवरा येथे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी सागर ज्ञानदेव गडाख हे भाजप पक्षाचा प्रचार करत होते, तर आरोपी किरण उत्तम पठारे हा काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होता. प्रचारादरम्यान दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. 23 मार्च रोजी आरोपीने गडाख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर 24 मार्च रोजी सकाळी पत्नीला कॉलेजवर सोडून परत येत असताना हॉटेल स्वराज परिसरात गडाख चहा पीत बसले असताना आरोपी किरण पठारे आणि त्याचा साथीदार युवराज चांगदेव तनपुरे अचानक तेथे आले. "तू आमच्या विरोधात प्रचार करतोस," असे म्हणत आरोपींनी सत्तूर व लोखंडी रॉडने डोक्यावर वार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गडाख गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना केडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व पुरावे संकलित केले आहेत. पुढील तपास सुरू आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा.